नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण गटारी स्पेशल अंडा करी थाळी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी इथं 4 अंडी मी शिजत घातलेले आहेत। अंडी शिजेपर्यंत आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। मसाला करण्यासाठी इथं अर्धी वाटी खोबरं मी या ठिकाणी किसून घेतलेलं आहे। तर ते मंद आचेवरती आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने लालसर झालं की हे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। यानंतर या पॅन मध्येच 1 वाटी कांदा मी मोठ्या आकाराचे 2 कांदे मी उभे पातळ चिरून हे टाकून घेतलेले आहेत आणि हेही आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। हे छान भाजण्यासाठी यावरती 1 चमचाभर मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये हे कांदे आपल्याला छान असे मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कांदा थोडासा लालसर झाला की यामध्ये छोट्या आकाराचा टोमॅटो मी 1 घेतलेला आहे। तर तेही यामध्ये टाकून तेही टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा मसाला थंड होऊन द्यायचा आहे। तोपर्यंत अंडी शिजलेले आहेत, तर अंडी आपल्याला आता हे सोलून घेऊयात। अंडी शिजल्यानंतर थंड होऊन द्यायची आणि नंतर मग सोलून घ्यायची, म्हणजे आपली वरचे जे कवच असतं ते पटकन निघण्यास मदत होते। तर अशा पद्धतीने मी ही अंडी सर्व सोलून घेणार आहे। अंडी सोलून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उभे किंवा आडवे अशा पद्धतीचे काप करून घ्यायचे आहेत। अगदी 2-2 जरी काप केले अशा पद्धतीने सुरीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, जो आपण मसाला करणार आहे तो अंड्याच्या आतमध्ये जाण्यासाठी मदत होते। अशा पद्धतीने अंड्याची 2-3 तुम्ही काप करू शकता। छोटे छोटेच कट द्यायचे आहेत। आता मसाला करून घेऊयात। मसाला करण्यासाठी मी या ठिकाणी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि आलं, याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर, आपण जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते खोबरं टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर थंड झालेला कांदा आणि टोमॅटोचा हा मसाला हे टाकून आपण आता हे मिक्सरला एकदम याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही पेस्ट तयार झाली। आता आपण एका पॅन मध्ये 1 चमचाभर तेल या ठिकाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने अंडी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। यावरती तेल टाकल्यानंतर मी अंडी टाकलेली आहेत। त्यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून हे व्यवस्थित असं अंडी या तेलामध्ये या मसाल्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत। म्हणजेच काय होतं आपलं की या अंड्याला वेगळी अशी चव येते। तर त्यासाठी ही अंडी अशा पद्धतीने जर भाजली तर आपल्या अंडा करीला अजूनच चव वाढते। तर हे आता मी भाजून एका साईडला ठेवलेले आहेत। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून जो आपण मसाला केलेला होता तर तो मसाला टाकून मी या ठिकाणी घेत आहे आणि हा मसाला टाकून व्यवस्थित असा अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। सुरुवातीला मी लो गॅसवरती हा मसाला भाजून घेत आहे। अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा मी भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडेफार आपण मसाले टाकून घेऊयात। सगळ्यात पहिल्यांदा पाव चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि हा आला तो आपला घाटी मसाला, घरगुती पद्धतीचा जे काळं तिखट आपलं असतं तर ते मी या ठिकाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकून घ्या। मी माझ्या अंदाजानुसार टाकलेला आहे। तिखट कोणाला जास्त तिखट आवडतं, कोणाला कमी तिखट आवडतं। आणि त्यानंतर हा मसाला मी जो टाकलेला आहे तो गरम मसाला आहे। अर्धा चमचा मी या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे।
चवीनुसार मीठ टाकून अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता या ठिकाणी अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेतलेला आहे। आणि यामध्ये आता आपण पाणी ओतून घेऊयात। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही याचा रस्सा करू शकता। अशा पद्धतीने पाणी ओतून घेतलेलं आहे। आता याला खळखळून अशी उकळी आणून घ्यायची आहे। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, तुम्हाला जशी थिकनेस त्याचा ठेवायचा असेल तसा तुम्ही ठेवू शकता। याचबरोबर खळखळून अशी उकळी आल्यानंतर आपण एकदा हे ढवळून घेऊया। अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जी अंडी भाजून घेतलेली होती, गॅस आता मी कमी करते, लो गॅस केलेला आहे। आणि यामध्ये आता आपण अंडी जी भाजून घेतलेली होती तर ती अंडी सोडून घेऊयात। अशा पद्धतीने अंडी सोडून घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। अशा पद्धतीने कट एकदम लालसर असा सुटलेला आहे। जर तुम्ही मसाला तेलामध्ये छान असा तेल सुटेपर्यंत जर भाजला तर कट हा छान येतो आणि चव ही खूप आणि अप्रतिम अशी लागते। आणि अशी छान अशी उकळी मंद गॅसवरती येऊन द्यायची आणि आपला हा अंडा करी मसाला, अंडा करी तयार झालेले आहे। आता आपण एका प्लेटमध्ये वाढून घेऊयात। अशा पद्धतीने अंडा करी थाळी आपली ही आजच्या रेसिपीच्या माध्यमातून तयार केलेली आहे। खूप छान अप्रतिम अशी टेस्ट लागणारी ही अंडा करी थाळी अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। खूप अप्रतिम अशी टेस्ट लागते याची। ही गटारी स्पेशल किंवा अधेमध्ये खाण्यासाठी सुद्धा अंडा करी थाळी तुम्ही अशी बनवू शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। एक नंबर अशी अंडा करी थाळी आपली तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू। धन्यवाद।